स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आपण श्रावणातल्या ज्या कहाण्या बघतोय त्यात आज आपण वर्णासाठीची कहाणी बघणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या तसं त्याने एके दिवशी ब्राह्मणाला विचारलं, "मुली, मुली, तुम्ही कोणाच्या नशिबाच्या?" 6ही मुलींनी उत्तर दिलं, "बाबा, बाबा, आम्ही तुमच्या नशिबाच्या." 7वी मुलगी म्हणाली, "मी माझ्या नशिबाची." हे ऐकल्यावर बापाला राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं, 6ही मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली. थाटामाटानं लग्न केली. 7व्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधी उठली होती. हातपाय झडून गेले होते. आज मरेल किंवा उद्या मरेल ह्याचा भरोसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालाने भरली. मुलीची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली. पुढे थोड्या दिवसांनी तो मेला. तसं त्याला स्मशानात नेलं. पाठीमागं तीही गेली. सर्व लोक त्याला दहन करू लागले. तिनं त्याला प्रतिबंध केला. ती म्हणाली, "तुम्ही आता जा. माझ्या नशिबात जसं असेल तसं होईल," असं तिनं सांगितलं. सर्वांना पुष्कळ समजावून सांगितलं. आता इथे बसून काय करणार? पण तिनं ऐकलं नाही. तेव्हा तिनं सगळे आपापल्या घरी गेले. पुढं काय केलं? नवऱ्याच्या प्रेताला आपल्या मांडीवर घेतलं. बापानं विचारलं, "तुझं नशीब कसं आहे?" तिने परमेश्वराचा दावा केला. "देवा, मला आई-बापानं सांडिया, मी उपजत का रांडिया," असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालत बसली. मग काय चमत्कार झाला. मध्यरात्री झाली. शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागले. तसं पार्वती शंकराला म्हणाली, "कोणी एक बाई रडत आहे असं ऐकू येत आहे, आपण पाहूया का?" शंकरानं ते विमान खाली उतरवलं. दोघांनी तिला रडताना पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं. तिने सर्व हकीकत सांगितली. पार्वतीला तिची दया आली. तिनं सांगितल्याप्रमाणे, "तुझ्या मावशीला वर्णसठीचा वसा आहे. तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये. तुझ्या नवऱ्याला अर्पण कर. त्यामुळे तुझा नवरा जिवंत होईल," असं सांगितलं. शंकर पार्वती निघून गेले. तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णसटीचं पुण्य घेतलं. इकडे आली. नवऱ्याला दिलं. तसा नवरा जिवंत झाला. रोगराई गेली. कांती सुंदर झाली. बायकोला विचारू लागला, "माझ्या हातापायांच्या कळा गेल्या. देह सुंदर झाला. हे कसं झालं?" तिने सर्व हकीकत सांगितली. मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली. तिने सर्व हकीकत सांगितली. तिला वर्णसटीचा वसा विचारला. श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसऱ्या पानावर वरणे वाल घ्यावे, त्याच्यावर दक्षिणा ठेवावी व "शंकर हाती गौरी भराडी, हे माझ्या वर्णसटीचं वाण," असं म्हणून उदक सोडावं. हे ब्राह्मणास द्यावं. असं दरवर्षी करावं. म्हणजे संकट नाहीशी होतात, मनोरथ पूर्ण होतात, सतत संपत्ती लाभते. याप्रमाणे तिनं केलं. सुखी झाली. माहेरी गेली. बापाला भेटली. त्याला म्हणाली, "बाबा, बाबा, तुम्ही टाकलं पण देवाने नाही टाकलं." पुढे सर्वांना आनंद झाला. तसा तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. धन्यवाद.